उरकले सगळे घरातले काम, भांडे कुंडे आणून ठेवले सगळे इकडे. मग बकऱ्या गेल्यावर शांततेनं घासता येतात. डोळे चमकू राहिले, एवढं ऊन तर पुरायला आज मस्त. आणि आज बकरी ध्यायचं काही काम नाही, आईनं सांगितलंच तसं. आईला विचारायला लागते कारण आईला समजते जास्त. आता करतो तेल आणि हळद गरम बकरीसाठी. आज इसतोयला मस्त पडेल, इंधन नाही म्हणता आणि अशी बातच गरम होते हळद. 2च मिनिटात झाली आपली हळद गरम. आता इले ठेवतो, काढतो असं बाहेर थंड व्हायसाठी, कारण वाटीले गरम होते. एवढं गरम गरम तेल लावता येत नाही, थंड झाल्यावर लावतो. मग उलटे हात झालं, तेल थंड गरम कोमट जरासं. इकडून ये, इकडे ना भीती शेजी कायले गुरुस्त. हात उलटा होते माया. बस गरम गरम लावलं की तुलेच आराम पडते ना. तेवढं तरी बरं झालं की एवढी झरून नाही राहिली. हे हिवाळ्यात पिलं दिले तर, नाही तर रोज धुवा लागते. जरासं कळक व्हायला हे शकू. पण हळद लावली की निघते सगळं. हातानंच काढतो आता हे सगळं, नाही तर हे असं कडक पडलं की मग जखम पडते बकरीले. जखम पडल्यावर लय भारी जाते. मग करा दवाखाना, द्या गोळ्या. त्याच्यापेक्षा आपली साफसफाई आपण पहिलेच ठेवा. तिला तकलीफ नाही ना, आपल्याला तकलीफ नाही. थांबा. हे झाले, आता बकरीला हळद लावू. एकदम पिवळी धम करून टाकली बकरी. पिलं पाजून आणि घेता आमच्या डोंबडीचं दूध काढून. दुधू मम्मा चालली मग वावरात. नाही ते का नाही का येता राहतात फक्त या कागदाच्या नादी. हे खेळायला पाहिजे फक्त काही. दिवसा बांधा आणि रात्री सोडा. सारा फाटू राहिला हा. याने कोणी बांधून नाही राहिलं बरोबर. आता झाली सगळी बकऱ्या सोडायची तयारी. असं वाटते रोजच्या दिवसाले एक काम कमी झालं तर बरं आहे, पण मागत आहे काम कमी व्हायचं नावच नाही. एवढंच तर करू नाकी नऊ येते. आणि आज बैलही घरी जात, तिन्हीच्या तिन्ही बी. शेणे सगळं पडेल आहे दारात गचा गच. बकऱ्या विकरा गेला, घरातलं तर सगळा पसारा आवरला. इकडे भांडायचं पडलं, इकडे भांडायचा गयाठा पडला, काही वान नाही. आणि इकडे लेंडायचा गयाठा, काही वान नाही. कामं म्हणजे असे सरतच नाही. असं वाटलं की नाही आज हे एवढं सारून घेतो, पण आज बैलाचं चारा पाणी करावं लागते. बैलही घरीचा चला तर मग मी उरकून घेतो एवढे कामं पटापट. आज तर दम नाही निघू राहिला बोलायसाठी, छात्यात दाट राहिलं खोकल्याच्यानं. किती गरम पाणी पिऊन किती काय करू काहीच समजून नाही राहिलं. पहिले बकऱ्या पिलायले चारा घेतो बांधून आणि करतो मग कामं. जे पोटं मोठे असतात त्याचं जरासं उशिरा नाही चारा पाणी केलं तर काय नाही होत. उरकले सगळे कामं. मी ऐकलं होतं की स्वयंपाक सकाळी केल्यावर म्हणजे स्वयंपाक उरकल्यावर सगळे कामं उरकतात.
तिला बी खिऊ राहिले मस्त, पण तसं काय नाही. माझे कामं उरक आले तेवढाच टाईम झाला. हे पासावल्या गेल्या तिकडे. कपडे लत्ते सगळे झाले धुणं. आता घेतो जेवण करून. जेवण करायची तर एवढी काही इच्छा नाही दाट, पण आता ते म्हणतात ना, जबरदस्तीचा राम राम करतो. आता जेवढं धकलं तेवढं घेतो खाऊन. दाण्याची चटणी बनवली सकाळी मस्त, आणि रात्रीचं आहे दाणे भात, आणि उक्कड घेतलं थोडंसं खाव्याले. इकडे पिऊ दे द्यायले. सोडल्या बापरे, 5 वाजताच काही दिसून नाही राहिलं घरात चहा ठेवायला. आणि आज तर बॅटरी काही चार्जिंग नाही. चहाच्या वक्तावरच एकदम झाली स्लो. चला मग चहा घेतो पिऊन संध्याकाळचा. तसंही सर्दी आहे तर मला चहा लयच प्यावट राहिला असा, कारण की चहा प्यायल्यानं सगळं मोकळं होऊन जाते. गरम पाण्यानं तर काही होऊन नाही राहिलं. शिजू राहिला मस्त चहा घट्ट दुधाचा. सगळ्यात पहिले लावतो आता बॅटरी चार्जिंगले, कारण स्वयंपाक तर करायचं काही काम नाही आता, पण जेवण करायसाठी लाईट लागणार आहे. त्यासाठी लावून घेतो आता पहिले बॅटरी चार्जिंगले, आणि बाहेर पाहतो काय पसारा.